चावलाय बघा तिथं चावलाय पिंजरा. ते कसं काय लागतं हे बघा तिथलं वजन पडलं की ते खाली येतं आणि इथं पिंजरा लावला. हे कुणी लावलाय? नमस्कार मंडळी, कसं आहे सारे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. विसर्गान ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर व्हिडिओची सुरुवात करूया. ती पण हे करती वरतून. तर गाईज आता तुम्हाला आज आम्ही जास्त खाली दिसत नाही आणि का तर त्याचं कारण आहे आमच्या सोसायटीत आलाय बिबट्या आणि तो बिबट्या हिथं तिथं नाही तर पलीकडे चालता. दाखवतो मी तुम्हाला कुठं आलता. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवतो कुठे गेला बिबट्या. गाईज आता हे बघा आम्ही तिथं चाललोय जिथं बिबट्या आलता. तुम्हाला मी CCTV फुटेज या व्हिडिओ मध्ये टाकून दाखवतो, पण नक्की कुठं आलता तो मी तुम्हाला दाखवतो. आता इथून थोडंसं लांब आहे कारण की हा बघा ही आमची सोसायटी आहे, तर ह्याच्या पुढेच ह्यांच्या इथं आलता. म्हणजे बघा किती लांब नाही आहे, हे तुम्हाला माहितीच असेल बबल्यान ते. तर तुम्हाला दाखवतो मी कुठे बिबट्या आलता. हे बघा हे जे झाड आहे हे एवढं जे झालंय त्याच्या तिथून आला आणि तो बिबट्या गेलाय इकडे गेलता या घराच्या जस्ट इथं. मी तुम्हाला CCTV फुटेज दाखवतो. हिचं सगळं मका आहेत बघा, त्यामुळे ही इथं बिबट्या आलता आणि बिबट्या येऊन इथं एक ड्रम्स होते ह्या ड्रम पशी आलता. इथं येऊन आमचे जे कुत्रे आहे ना तो कुत्रे धरलेला इधर आहे इथं ड्रम्स पण आहेत आणि हो का इथून आलता तो बिबट्या. पंजे के निशान, अरे उधर नहीं, उधर उतना दूर मत, मेरे को डर लग रहा है. काय बघा हे कुठं नेते मला तिकडं लांब. तुम्हाला ते दाखवतो ते कुत्र्याला. गायच तुम्हाला दाखवतो मी त्या कुत्र्याला कसं केलं त्याने, मारले आणि त्या तोंडाला आता बांधून ठेवले. त्या कुत्र्याला चावले ते बिबटे, त्यामुळे ह्याला नाही काही तर पिंजऱ्यात ठेवला. हो का ह्या कुत्र्याला चावलेला दिसतंय का बाबा चावलेलं. हे बघ हे दाबले, ह्याच्या पायाला चावले. हे बघ ह्याच्या तोंडावर पण वन. मम्मी मला भीती घालते. त्या तोंडावर लागले हो नका का बाबा, गाय बाबा काढा लागले आता. बघा गाय त्या का पायाला त्याच्या चावलाय बघा तिथं चावलंय. इंजेक्शन दिलं आताच डॉक्टर आलते. मला वाटलं अंगावर येईन तुम्ही सोडलाय. लय डेंजर बिबट्या आलता. तुम्हाला CCTV फुटेज दाखवलं मी. आणि हे पण भुका लागला, याच्या तोंडावर पण बनेत आहे ना. तोंडावर पण नाही का बिचाऱ्या कुत्र्याला सापलाय. पिंजरा कुठे लावलाय तर गायज आता पिंजरा बघूया आपण त्या खांबापाशी. आता जाऊ काय नाही होणार ना. पण गायज आता आपण जाऊया पिंजरा बघायला या बाबांसोबत. काठी घेऊन चला बाबा, काठी घेऊन चल. चल तू पण आहे इथंच आहे गायज जवळच. हे कुठून नाही लागलाय मकात ना. मला आता भीती वाटते. प्रवास पण नाही लागलाय.
काय येत नाही? हा का? हे जवळच लावलाय पिंजरा. काय ठेवलेलं होतं पिंजऱ्यात? मम्मी पण येते आता. काय ठेवायची पण? बकरी. काल काय ठेवलेलं? आप तुमचं बाबल्या. आणि धरला नाही का त्याला? आलो तर गाईज इथं पिंजरा ठेवलेला आहे, जवळच आहे. आणि तुम उधर जाते ना दूधला ने, हे तिकडे जातात या रानात दूध आणायला. कुठे पिंजरा? किधर पिंजरा? हा बघा इथे पिंजरा. हे बघा इथे पिंजरा लावलाय. तुम्हाला कडेची बॉर्डर दिसत असेल. ऊस लावला का इथं? लपवला का पिंजरा दिसू नये म्हणून? त्या बाबांसोबत जाऊया. हे बघा हाय पिंजरा. ते कसं काय लागतं पण? ते कसं काय पिंजरा झाकतो ऑटोमॅटिक? हा हे बघा इथलं वजन पडलं की ते खाली येतं आणि इथं पिंजरा लावला. हे कुणी लावलाय? सरकारी वन सरकारने. हा वन अधिकाऱ्यांनी. सगळे माणसं आलेत आता. किती वाजता येईल? जाय जात चाललंय. किती वाजता येईल बिबट्या? तार आणले तुकडं करून किती झाडे वायडिंगची झाडे. आता बकरी ठेवणार आहेत गाईस. चला चला पटकन चला. तर गाईस आता पटापटा जाऊया आपण, कारण की दिवस मावळला की तो येतोच. आणि आता बकरीचं पिल्लू ठेवणार. प्रभास आजा ना. प्रभास प्रभास नाडी बांधत त्याची. दहशत आहे, पूर्ण दहशत त्या बिबट्याची. कोणच येत नाही आता खाली. संध्याकाळचं तर अजिबातच येत नाही. पुढं हा यायची वेळ झाली त्याची. आता बकरी बांधणार आहे त्या पिंजऱ्यात. हा व्हिडिओ काढला की काय? बिबट्या एकदा नाही तर दोनदा आलाय. एक बारका आलाय, एक मोठा आलाय, है ना? दोनदा बिबट्या आलाय, दोनदा. त्यामुळे ते पिंजरा मांडलाय. पण सगळे लोक म्हणतात की 4 ते 3 बिबट्या आहेत इथं. इथं 4 ते 3 बिबट्या आहेत. तुम्हाला मी जागा दाखवली ती कुठं येतो, कुठं आलता. आणि ते CCTV पण दाखवतो बघा. इथं पण एक CCTV सगळ्यांचा. आणि तुम्हाला दाखवतो मी कुठं आलता नेमका बिबट्या. तुम्हाला दाखवला मी एकदा, पण नीट तुम्हाला जागा दाखवतो म्हणजे तुम्हाला कन्फर्म होईल की इथंच बिबट्या आलता. हे बघा तो बिबट्या आलता तिकडून, हे जे येल्लो कलरचं आहे तिथून तो बिबट्या आलता आणि तिथं महाग गेला. हे बघा आता स्टॉर्म भुका लागला आमच्या अंगावर. टायगर टायगर आणि ते तुम्ही जे 3 कुत्री बघता जे हँडशेक देतात ते इथं राहतात. आणि आमची सोसायटी जस्ट इथं. म्हणजे बिबट्या आलता इथं, म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि त्या बबल्या चावला इथं, तो तिथं बबला आहे. चपाती खात नव्हतं त्यामुळे तिकडे नेलतं दूध पाजायला. तिथं तुमच्या गाय म्हशी आहेत ना? इथं गाय होतं ते इकडच्या गाय सगळ्यांनी नेलं त्यांनी तिकडं. आणि ते आहे त्या घरापाशी. ते बघा आता बघा 8 दिवसानंतर पहिल्यांदा एवढी माणसं खाली आलीत खेळायला. आणि आता भीती गेलेली सगळ्यांची भीती गेलेली. आणि 8 दिवसानंतर पहिल्यांदा माणसं खाली आलीत. आणि आम्ही पण कसं काय 8 दिवसांनी खाली आलो काय माहित. आम्ही पिंजरा बघून आलो. मला तर उसातनं जाताना पण असं वाटत होतं की गेमच खेळते नुसतं. मला तर उसातनं जाताना पण वाटत होतं की कुठून बिबट्याचा. तुम्ही बघितलं किती डेंजर ऊस होता. आता बाबल्या भुका लागलाय. किती डेंजर ऊस होता. आणि काय माहित कसं काय बिबटे येते. तो आमच्या तिथं वाडा आहे ना, लांब आहे थोडा. त्या वाड्यातले मासे खायला येतो तो. म्हणजे 1 नाही 2 नाही तर 4 बिबटे आहेत तिथं. आणि काय माहित शक्यतो त्यांचे पिल्लं पण असू शकतात. आणि इथं आमचं कसं आहे थोडा रान भाग आहे. म्हणजे असं ऊस आहेत, मका आहेत साईडनं. त्यामुळं नाही का बिबट्याला पाहायला जागा आहे. त्यामुळे तो इथे येऊ शकतो. आणि तिथले मासे खायला येतो वड्यातले. आणि ते काटेरी मासे असल्या मोठ्या काट्यांचे मासे. ह्याला तर काहीतरी झालंय काय आजारीच आहे. तर ह्याला पण दिसलाय काय माहित काय झाले. हे बघा आता घाबरते. आणि ते दुसरं तर आता गायबच असते. हे बघा हा पण घाबरलाय. हा पण आजारी पडलाय आता.
आणि दुसरं पण ह्याचा आजारी पडला, ह्याच्या डोक्यात बघ, हे बघ कसं करत आहे का, हे पण आजारी पडला. आणि पिंजरात आता शेळी ठेवणार आहेत, पण 2 कप्पे आहेत. तुम्हाला वाटत शेळी मरणार, पण तसं नाही आहे. तिथं 2 कप्पे आहेत. शेळीसाठी वेगळा कप्पा आहे आणि बिबट्यासाठी वेगळा कप्पा आहे ना. हा काय आलंय काय आलंय तुमच्या कुत्र्याला चावलं का, दात लागलाय का, पांजा लागलाय, स्टॉर्मला का त्या बारक्याला दात लागलाय, दाखव. गायज आता अंधार झालेला आहे, तर लवकरात लवकर हे व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून द्या. आणि जर तुमच्या पण असं गावात आता अंधार झालाय बघा, हा मग मी तेच म्हणतोय त्यांना, म्हणजे त्यांना आयडिया लागेल की कसा बिबट्या येतो आणि कसा हल्ला करतो. बघा इथं अंधार झालाय, बघा तिकडं तर कसा अंधार झालाय. इथं फक्त लाईट आहेत, ते पण डांबाचे लाईट आहेत. आणि मी आता थोडी ब्राईटनेस वाढवली मोबाईलची, त्यामुळे ते दिसतंय बघा. ब्राईटनेस आता मी पूर्ण लो करतो. तर गाईज हे ब्राईटनेस माझी मिनिमम आहे, म्हणजे ही नॉर्मल ब्राईटनेस आहे मोबाईलची. आणि अंधार एवढा आहे, म्हणजे अजून आता आम्हाला आमच्या डोळ्यात हो का तिथं राजा, आमच्या डोळ्यात हे बघा 2-3 कुत्री, तो का ते बारके आहे ना त्याला चावलाय, हे बारके आहे ना त्या बारक्याला चावलंय. ते टायगर, हा टायगरला चावलाय. थोडा अंधार झालाय, आता बघू 10-15 मिनिटांनी आम्ही लगेच घरी जाणार. अशा करता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. मिळू पुढच्या नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय गाय.